धरून संताप पडला. तिथे तिथे गाल दुखून बनता रडला. टेन्शन की रे मेरे धम्माल कॉमेडी फुल टाइमपास करा चटकू. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी फुबाई फुचा नवा लेखक बर का. सॉरी सॉरी. काय देणार 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 सगळ्यांना स्क्रिप्ट देणार सर. सगळ्यांना मीच पाहिजे. याचं कारण असं आहे माझ्याकडे पंच आहे. तर या पंचदेवतेला नमस्कार करून मी सुरुवात करतोय आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमाला. क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फुबाई फू पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगीतुरा. आजच्या धमाल हसवा हसवीला सुरुवात करूयात. पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी आणि महेशजी कोठारे. आणि स्वागत करूयात आपल्या 8ही लाडक्या जोड्यांचं. सगळ्यांना मी भेट म्हणून पंच देणार आहे आज. तर मी परीक्षकांना विनंती करतो प्लीज त्यांनी पहिली चिठ्ठी निवडून आम्हाला सांगावं की पहिल्यांदा इकडे किल्ला लढवायला कोण येणार आहे. दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. अरेंज मॅरेज म्हटलं की नवरा बायकोची खरी ओळख होते ती मधुचंद्राच्या रात्री. तर एक नवविवाहित जोडपं आता इथे येत आहे जे साजरा करतायत हनीमून. बघूयात मग हनीमून मध्ये त्यांची काय एकमेकांशी ओळख होते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 10 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बँगलोर गोवा न काश्मीरला. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बँगलोर गोवा न काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला सांगा कुठं कुठं जायचं हनीमूनला. हा प्रश्न मी अजिबात विचारणार नाहीये कारण आम्ही ऑलरेडी हनीमूनला आलोय. हाच तो क्षण ज्याची मी इतकी आतुरतेने वाट बघत होते. काली घटा छाई प्रेम रूत आई 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 तुझले करू वेड गपो करू. आई तुझले करू वेड गपो करू. हनीमूनला आलोय गोंधळात सापडलोय सांग मी काय करू. वा वा वा. आई हे काय टाय घातलीस ना टाय. हनी मैया ना. गुदगुले होतात. झाला बाबा हनीमून एकदाचा. मी जाऊ. आपण लग्न का करतो. आई वडील सांगतात म्हणून. तू लग्न का केलंस. माझ्या आईने सांगितलं म्हणून. अरे हो पण लग्नानंतर काय करतात. लग्नानंतर सरळ घरी यायचं असतं. का. आई म्हणते एकदा काम झालं की फालतू टाइमपास करायचा नाही सरळ घरी यायचं. अरे तसं नाही म्हणजे नवरा बायको लग्न करतात ना मग घरी आल्यावर काय करतात. बेल वाजवतात. दरवाजा उघडतात. आत शिरतात. दरवाजा तर बंद केलाच पाहिजे. हो नाहीतर कुत्रे येतात ना. मग पुढे काय होतं. मग देवाला नमस्कार करतात. पुढे काय होतं ते सांग. मग ते फिरायला जातात. आला बाबा एकदाचा लाईनीवर. अरे मग फिरून झाल्यानंतर काय करतात. मग रूम मध्ये येतात. आला बाबा एकदाचा रूम वर. मग पुढे काय होतं. पुढे कपडे काढायचे. आंघोळ करायची. स्प्रे मारायचा. बिछाना लावायचा. गुलाबाच्या पाकळ्या. आई म्हणते परवडत नाही स्प्रेच मार. बरं स्प्रे मारला.
हे काय? उषा नीट करतोय. हा केलं केलं. पुढे. आता तू तिथे बसायचं. 1 मिनिट. आला तो क्षण. मग मी हे काय? कान टोपी घालून झोपतो, थंडी खूप वाजते हो. कान टोपी ती. हा. अरे तुझ्या बापाने जशी कानटोपी घातली असती तर तुझं काय झालं असतं? आईला विचारून येऊ. हे वेडास का? इकडे ये. आता मलाच काहीतरी करावं लागणार. हा मला सांग, तू कधी प्रेम केलंस? आमच्या घरी एक कुत्रा आहे, त्यावर मी खूप प्रेम करतो. कुत्र्या वर प्रेम केलंस तू? नाही, मुक्या प्राण्यांवर मला प्रेम करायला आवडतं. अरे मुक्या 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 मला सांग, तू कधी ओ नको, ओठाना घड्या पडतील. वा वा. तू तुझ्या कॉलेजमध्ये एखादी मुलगी बिलगी बिलगी नाही, काही मुलगी आहे. तू तिलाच कधी बिलगलास का? नाही, तीच मला बिलगी काय बिलगली. आ ती मला बिलगायची. ती तुला बिलगायची? हा. आणि मग एक दिवस आम्ही दोघं गार्डन मध्ये गेलो. गार्डन? झाडाच्या मागे जाऊन असे लपलो. प्रगती आहे प्रगती आहे. मग मी तिला असं ढीस केलं, मग ती तुला वाचनाची आवड आहे? खूप. काय वाचतोस? SMS. SMS? आ तसले SMS? कस्टमर केअरचे. कारण दिवसभरात मला तेच SMS करतात. मला सांग, हा? तू कधी कोणाचा किस घेतलायस? हो, शेजारच्या काकूंकडनं. डायरेक्ट काकू? हा, मी डायरेक्ट असा घरी गेलो. हा, बेल वाजवली, दरवाजा उघडला, मग आत घेतला direct? गाडी? वाटीतनं खोबऱ्याचा किस आणला. मला सांग, तू कधी चित्रपट पाहिलायस? हो, कुठला? भक्त प्रल्हाद. त्याच्यात काय गंमत होती माहितीये? नको नको ते नाही का असं नको. नरसिंह हिरण्य कश्यपूचं पोट फाडतो. ते चित्रपट नाही रे, मग? ए सर्टिफिकेट वाले. खबरदार. हा? खबरदारला ए सर्टिफिकेट होतं? आई म्हणाली, खबरदार असे सिनेमे बघशील तर. अरे तसं नाही रे, म्हणजे जाऊ दे, मराठी जाऊ दे, इंग्रजी जाऊ दे. इंग्रजी. तू कुठला इंग्रजी चित्रपट पाहिलायस? कुठला? गांधी. नाही नाही नाही, आता माझ्या ताकद नाही. हे मंग्या, ए, हे मंगी. वा 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 वा. अगं, असं काय करतेस? नुकतं जन्माला आलेलं गाईचं वासरू 5 मिनिटात दूध पितं, मग हनीमूनला आलेला नवरा कसा काय अडेल? मी तुझी गंमत केली. काय? हा, लगेच लाईट घालव, आपण वंशाचा दिवा पेटवूया. इश! रंगानं तू गोरी ग दिसतेस पोरी, जवळ ये लाजू नको. अगं ये जवळ ये लाजू नको. अगं ये जवळ ये लाजू नको. तरी अशा भोळसट नवऱ्याला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले भोळसट मित्र नक्की आठवले असतील. बघूयात मग यांना काय कमेंट्स मिळत आहेत. स्वप्नील सर. दिगंबर आणि हेमांगी, फार गोड केलात तुम्ही ऍक्ट. दिगंबर, तो इनोसंट मुलगा तू खूप गोड सादर केलास. आणि हेमांगी, तू खूप गोड केलंस. आय थिंक मी तुला मागच्या वेळेस पण म्हटलं की तू आता, आपण आपल्या ऍक्टिंगच्या भाषेत म्हणतो ना की तू आता सुटायला लागलीस. आणि आय गेस त्यामुळे ते फार इंटरेस्टिंग, एंटरटेनिंग आणि फार फार गोड होत आहेत. बोथ ऑफ यू, गॉड ब्लेस. थँक्यू. थँक्यू. महेश सर. दिगंबर आणि हेमांगी च्या बाजूला निलेश बॉक्सिंग ग्लोव्ह घालून उभा आहे. डेफिनेटली तुमचा परफॉर्मन्स फार पंची झाला. तुम्ही दोघांनी एकमेकाला खूप चांगलं कॉम्प्लिमेंट केलं. बोथ ऑफ यू डिड एक्सलंट जॉब. ऑल द बेस्ट यू. क्या बात है. तर आता पंचदेवतेचा आशीर्वाद घेऊयात आणि बघूयात किती गुण मिळालेत. स्वप्नील सर, किती गुण? 9 गुण. महेश सर 9.5 गुण दिलेले आहेत. एकूण 18.5 गुण. आणि तो एक लाल तुरा. यांना कोण करतंय चॅलेंज हे आता बघूया. तर अशा वेळी आता काय करायचं परीक्षकांना विचार. अर्थात चिठ्ठी. चिठ्ठी. विजय पटवर्धन आणि सतीश तारे. आता मी परीक्षकांना विचारतो, तुम्ही किती तुरे पणाला लावणार?
1 तुरा. या जोड्या लढणार आहेत 3 तुऱ्यांच्यासाठी आणि यांच्याकडे पंचेस नाहीयेत. ते मी पंचेस यांना देणार आहे, विकणार आहे माझ्याकडचे पंचेस. तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका. ब्रेक मध्ये डोक्यावरती हात ठेवून सांगतो मी परत येईन, पण डॅन्ड्रफ परत येणार नाहीये. तेव्हा पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. प्रिय पुतण्या राजा सण. पुतण्या सण कसा असेल? अरे पुतण्या फुलस्टॉप, सण म्हणजे सप्रेम नमस्कार. हो हो हो, मला मुळव्यात नसल्याने. मुळव्यात नाही, मूलबाळ आहे ते. म्हणजे वर्ड कसा एका जागी उभे राहतो, तर तुम्ही का पळताय? बायकांना पकडायला. म्हणजे तुम्ही मला पकडणार? बायकांना पकडत सुटतो, पण सुटलेल्या बायकांना नाही पकडत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. कोण म्हणतात लेखकांचे पंच पडत नाहीत? हे बघा, टायमिंग वर पडला आणि फुटला सुद्धा. तर आता आपल्या समोर येणार आहे एक इन्स्पेक्टर आणि एक वकील, जे दोघे मिळून छडा लावतायत एका केसचा. बघूयात आता केस सॉल्व्ह करतायत का आणखीन गुंता करतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 11 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, सतीश तारे आणि विजय पटवर्धन. हो 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 हो, खोया खोया चान, खुला आसमान, पुढचं मला येत नाही दुखते मान. अरे बघा, अजिबात गातात नाही. एक मिनिट. हॅलो, हा बोल राणी. हा, मी इन्स्पेक्टर समुद्र बोलतोय. हा बोल. हो, मला माहितीये तुझ्या नवऱ्याने घटस्फोटाची केस ज्या फालतू आणि बावळटच्या वकिलाकडे दिलेले, त्या मूर्ख माणसाला मी इथे बोलून घेतलेला आहे. तो आता, हॅलो, बहुतेक त्याच्या पायांचा बुटांसारखा आवाज येतोय. हा हा, मी नंतर फोन करतो. आला असतो. अरे बघा, अरे हे बाबा बंद करते. ओ ओ सॉरी, सायलेंट वरती करतो. सायलेंट. ही पद्धत आहे बंद करायची. यस. ओके कंडक्टर. कंडक्टर? मी कंडक्टर नाहीये, मी इन्स्पेक्टर समुद्र. इन्स्पेक्टर RB समुद्र. मी इन्स्पेक्टर RB समुद्र, कमिंग फ्रॉम ओहोटी. लक्षात ठेवा, TC. मी टीसी दिसतोय. मी टीसी आहे. कोण आहात तुम्ही? वकील वकील पण तुमच्या- TC पवार. नावात TC आहे ना, तेवढंच लक्षात ठेवलं मी. समजलं? कम टू द पॉइंट. मी वकील वकील वकील. काय वकील? वक्तृत्व, कीर्ती आणि लबाडी तिन्ही गोष्टी ठासून भरल्यात तुमच्या. वा वा तारे वा. अरे पोलीस. पो नाही, सापडणारच नाही शब्द तुम्हाला. त्यासाठी वेगळी सनद घ्यावी लागते. फालतू कामात वेळ घालू नका. नाव कम टू द पॉइंट. मला सांगा, राजा रांजणकर आणि राणी रांजणकर यांनी घटस्फोटासाठी तुमच्याकडे अर्ज केला होता, त्याचं मला पुढे काय झालं सांगा. यस, त्यांना घटस्फोट घ्यायचा आहे. घ्यायचा आहे की द्यायचा आहे? मिलॉर्ड, दोन्ही एकच आहे. मिलॉर्ड, दोन्ही एकच असू शकतच नाहीये. आपण विकत घेतलेली छत्री आणि दुसऱ्याची ढापलेली छत्री यात जो फरक असतो तोच यात फरक आहे. नाही मिलॉर्ड, नाही नाही नाही, फरक असूच शकत नाही, कारण दोन्ही छत्र्या सावल्यात देतात मिलॉर्ड. अगदी बरोबर. माझे विद्वान वकील सांगतात ते मला पटतंय काही अंशी, पण लक्षात घ्या मिलॉर्ड, तुम्ही आपण विकत घेतलेली छत्री 4 चौघात मिरवता येते, ढापलेली छत्री लपून छपूनच हिंडवावी लागते. हे धर. हे काय? वाच, पत्र लिहिलंय. पत्र कोणाचं? त्या राजा नावाच्या माणसाच्या काकाने पत्र लिहिलंय, त्याला तू वाच. काय मूर्ख माणूस आहे, कसले मिमिक्रीचे शो करतो इथं. वकील आहेस तू, वाच ते काय काय. मूर्ख माणूस आहे हा. काय झालं? आपण अक्षरांच्या वर रेखा मारतो, यांनी खाली मारल्यात. कागद उलटा धरलाय. कोरा कागज था ये मन मेरा,
MP3 नंतर काढू आपण मुद्द्याचं मनावर या. असं कसं लिहिलंय पण इथे कोरा कागद नाही असा धरून वाचा. ओके ओके प्रिय पुतण्या राजा सन काय पुतण्या सण कसा असेल अरे पुतण्या फुलस्टॉप सन म्हणजे सप्रेम नमस्कार. ओ मला मुळव्यात नसल्याने मुळव्यात नाही मूलबाळ आहे ते. मला मूळ बाल नसल्याने माझी कमीत कमी इस्टेट 25 लाख कमीत कमी 25 लाख भिकारी आहे तो. तेवढी पुढचं वाचा ते. आम्ही 75 लाख आहे. माझा पुतण्या राजा यास द्यावी. फक्त त्याचा संसार सुखाचा असावा अन्यथा ती संपत्ती ट्रस्टी विष्णू बापट यांना द्यावी. Correct. ही घटस्फोटाची केस ज्या जज समोर उभी आहे त्या विष्णू बापट यांच्या समोर हे मृत्यूपत्राचे सुद्धा कॅश उभी आहे. दोन्ही याचा जज एकच आहे. एकच आहे. हो नो. ओ येस मी कोर्टा सकट त्या जज्जाला पळवू का? ठीक आहे. तो लाच घेत नाही लाच घालतो. अरे देवा हा माणूस लाच घेत नाही. नाही. कसं काय जगतो या देश? जाऊ दे, ते महत्वाचं नाही. कळलं. माझ्याकडे एक आयडिया आहे. सांगा काय आहे? काय ते असं वाटतंय? बोला काहीतरी असं वाटतं. त्या विष्णू बापटांच्या समोर राजा राणी जेव्हा उभे राहतील तेव्हा त्यांनी त्या विष्णू बापटला सांगायचं की आमच्या दोघांचा संसार अत्यंत सुखाचा चाललेला आहे. Good. पण ते एका माणसाला भगवत नाही म्हणून त्यांनी ही केस उभी केलेली आहे. Correct. आणि त्या माणसाचं नाव आहे काय आहे? आर.बी. समुद्र. अरे हे गधड्या, अरे तुला दुसरा माणूस नाही का सापडला? माझं नाव कशाला घेतोय? मारा मारा. आमच्या अंगावर गढूळ पाण्याच्या बादल्या मारा. समुद्र होत ना आम्ही. आम्हाला काय कळतंय चांगलं आणि वाईट ते. दुसरा काहीतरी प्लॅन काढा काहीतरी. तुम्ही काहीतरी आयडिया काढा. एक काम करता येईल कसं? आपल्याला. राजानं दुसरं लग्न करायचं ओके आणि तिला घेऊन जज्जाच्या समोर उभं राहायचं. हा नुकतंच लग्न झालं असल्यामुळे तात्पुरता संसार तरी सुखानं चालतो हल्ली लोकांचा. तसा ह्याचाही चालेल. बस 75 लाख रुपये टाकायचे. मुद्दा काय आहे? मृत्यूपत्रात म्हटलेले जे आहे ते महत्वाचं आहे की राजाचा संसार सुखी असला पाहिजे. Correct. तो संसार कितवा असला पाहिजे असं त्यात आहे का? कितवे का संसार असे ना सुखी आहे ना टाक बाबा पैसे. पण एक काम करूयात. काय ते काय मगाशी आलो तो काही नाही जमलं आपल्याला. ये ना इन्स्पेक्टर ये ना. ए, अरे वकील आहेस तू. हा घे हा घे हात हवाय ना. मला मारण्यापेक्षा आपण दोघांनी मिळून त्यालाच मारला तर. त्याला म्हणजे राजा रांजण करला. हो. त्याला मारून काय उपयोग होणार? 75 लाख मिळतील कारण मृत्यूपत्रात असं लिहिलंय राजाचा सुखी संसार चालला पाहिजे. त्या सुखी संसारात राजा असलाच पाहिजे असं नाहीये. क्या बात आहे. हा. क्या बात आहे. Yes. फर्स्ट क्लास आयडिया. Yes. कुठे होतात कुठे तुम्ही? इथेच होतं इथेच होतं इथेच होतं इथेच. मला तुम्ही 15 ऑगस्टला भेटा. हा? पोस्टरचं तिकीट काढतो तुमच्या नावचं. का? तुमचा फोटो असलेलं. का? लोक कौतुक करतील. हो. मागून डिंक लावतील वरून दणका देतील. काय हॅट्सअप सर. काय काय आयडिया काढली? बघा 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 फोन आहे. हॅलो हॅलो मी टी.सी. पवार बोलतोय. माझ्याबद्दल सांगा. हो आर.बी. समुद्र इथेच वाहतोय वाहतोय आणि मी त्याच्यात नाहतोय. नाहतोय. काय काय? कधी कधी? कोणी कुठे कुठे? कसं हा. केव्हा कधी आम्ही काय गाळलेल्या जागा भरायच्या का म्हटलं? कळेल असं बोला ना काहीतरी. शिवाय देऊ नका. अरे तुझ्यामुळे वाट लागली माझी. काय केलं मी? तो विष्णू पंत बापट राजा राणीच्या घरी गेलाय. बरोबर. राजाने घाबरून सगळं काही सांगितलंय आणि त्यांनी आपल्या दोघांची नावं सांगितल्यात. आपण दोघांनी मिळून त्यांना घटस्फोट घ्यायला लावला असं सांगितलंय. आता काय काय? आता 75 लाख सुद्धा गेले आणि नोकरी सुद्धा गेली. मग आता तोंड दाखवायला नाही जागा. आता फक्त भिका मागा. स्वप्नील सर. सतीश आणि विजय खूप वेळा ना थ्रिलर सिनेमा बघताना असं होतं की इतक्या घटना एका मागून एक घडत जातात की 5व्या घटनेपर्यंत पोचता पोचता आपण पहिल्या 2चं लॉजिक विसरून जातो आणि आपण त्या गोष्टीत गुंततो आणि शेवटी आपल्याला इतकंच लक्षात राहतं की ब्रिलियंट सिनेमा होता. मला हा ऍक्ट ऍब्सोल्युटली असा वाटला. दफा 302 के तहत तुम दोनों को सजाए जिंदगी सुनाई जाती है. गॉड ब्लेस. वा 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 महेश सर. मला समोर म्हणजे इन्स्पेक्टर आणि वकील बघून मला
इन्स्पेक्टर महेश जाधव आणि लक्ष्यासमोर दिसला असं क्या बात क्या बात क्या बात क्या बात. आणि आय रिअली एन्जॉय दिस कॉम्बिनेशन बिकॉज तुम्ही दोघांनी एकमेकाला परफेक्ट कॉम्प्लिमेंट केलात. कीप इट अप, यू आर ग्रेट. हॅट्स ऑफ टू यू. वा क्या बात आहे. तुम्ही चॅलेंज केलं होतं 3 तुऱ्यांना आणि 18.5 गुणांना. आता बघूया तुम्हाला किती गुण मिळतात आणि तुरे कुणाचे. महेश सर किती गुण? 10 गुण. स्वप्नील सर 9.5. याचाच अर्थ तुरे आहेत तुमचे. नाही काय आहे ना मित्र प्रत्येक मित्र आपल्याला हवा असतो ना. काय आहे ना पण प्रॉब्लेम असा आहे फक्त मिस कॉलच देतात. कॉल मला करावे लागतात त्या सगळ्यांना. ठीक आहे पण आपला फ्रेंड आहे फोन तर करावा लागणार. कोल्हापुरी मित्र आहे सतत मला फोन करतो आणि सतत काही ना काहीतरी माझं कौतुक करत असतं. आता आपण सेलिब्रिटी पडलो ना. हा बोल म्हणा. ए निळ्या साबळ्या, हा ज्या आईला तुला आयुष्यातला पहिला पिक्चर मी दाखवला 100 रुपये पदरचे खर्च करून. हो हो हो. कवा देतोस मला पैसे माझे तू? माझा नवा सिनेमा का येतोय ना पुढच्या आठवड्यात बघायला विसरू नका. पहिल्या रांगेचं तिकीट काढा अगदी. सुकाळीच्या मी तुला काय सांगितलं? हा माझे पैसे रंडाच्या कधी देतोस ते मला सांगा. पार्टी ना. अरे पार्ट्या तू किती मागणार मित्र. तुला 100 पार्ट्या देईन मी. आलो कोल्हापूरला किती येणार हे पार्टी. पार्टीत मला सांगू नको. जायला गेले 4 महिने तुला फोन करायला तू गंडवालीस मला. कोल्हापुरात ये बघतो रांड्याच्या कमानीखाली गाडतोस तुला मी. येस तू. कमानीच्या बाजूचं हॉटेल ना तिथे पार्टी करू. आपण नक्की पार्टी करू. हा ऐक की, बोल. कधी हॅलो देतोस सांग मला? हॅलो 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 जायला रेंज गेली हो माझी. तर असे मित्र ना खूप मला मदत मागतात सारखी सारखी पैशांची. आता आपण सेलिब्रिटी पडलो. वा वा वा. काय आता कुणाला नाही म्हणायचं कारण प्रत्येक फ्रेंड आयुष्यातला हवा असतो ना. मी या फ्रेंडशी जरा बोलून घेतो पण या ब्रेक मध्ये तुम्ही कुठेही जाऊ नका. असा गेलो असा आलो. आयुष्यात क्लिअर राहा आणि पाहत राहा. क्लिअर अँटी डॅन्डअप शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. All way down. Oh no 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 no. खाली नको खाली नको. खाली बसलं ना की मला उठवायला एक माणूस लागतो. हो. ही जी चट्टेपट्टेरी चड्डी आहे ना याला म्हणतात लज्जा वस्त्र. तुमची अर्ज कुठे गेली मॅडम? शिवायला टाकले. माझ्या कानावर आलंय 17-18 टेलर मिळून शिवताय. Yes, ma'am. खबरदार. एवढा विचार करून काहीही सुचलेलं नाहीये. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्डअप शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. आणि आता खेळामध्ये पुढे सरकायची वेळ आलेली आहे. मी परीक्षकांना विनंती करतो त्यांनी पुढची चिठ्ठी निवडून आम्हाला सांगावं की इकडे मैदानात आता परफॉर्म करायला कोण येणार आहे. जयवंत वाडकर अँड अमिता खोपकर. आता इकडे एक बाई येणार आहे जी येणार आहे अशी एक बाई इकडे येणार आहे आणि ती या मुंबईमध्ये वटसावित्रीसाठी शोधते एक वड. आता बघूयात या मुंबईमध्ये तिला वड मिळणार आहे का आणि मिळाला तर तो कसा असणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आतापर्यंत या स्पर्धेत 12 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं अमिता खोपकर आणि जयवंत वडकर हे वाडकर. वट पौर्णिमेचा दिन आला आज बघा आज. आणि वाटे आम्हाला त्याची लाज. वट पौर्णिमेचा दिन आलाय बघा आज. आठवत नाही त्याला मला वाटे भारी लाज. हाय हाय हाय. मी
मी सावित्री, मी NRI आहे. म्हणजे काय आहे ना, 10 वर्ष अमेरिकेत, 5 वर्ष जपानमध्ये आणि 10 वर्ष आफ्रिकेत काढली. अँड ऍट लास्ट सुद्धा कमी पडला मला फिरायला. पण ना फायनली मी भारतात आले. आता वड मी कुठे शोधू, वडाला फेऱ्या कशा मारू आणि मारताना काय म्हणू. बचना ये हसीनो ये वड आ गया. बचना ये हसीनो ये वड आ गया. वा वा वा. वेड्यासारखा गात काय आलायस. ओ अरे मी वाडे आहे वडाच्या वेशात. कोण आहेस. ओ मी ऍम वर्ड. माझ्या भोवती काय फिरतोयस. काय करणार, हल्ली बायका माझ्या भोवती फिरत नाहीत म्हणून मीच बायकांच्या भोवती फिरतो. रिंग रिंग रिंगा रिंग रिंग रिंगा 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 रिंग रिंगा रिंगा रोज रिंगा रिंगा रोज. हस्या हुस्या हस्या हुस्या ऑल फेड डाऊन. नो खाली नको, खाली नको. खाली बसलं ना की मला उठवायला एक माणूस लागतो. पण मला एक सांगा, म्हणजे वड कसा एका जागी उभे राहतो, पण तुम्ही का पळताय. बायकांना पकडायला. म्हणजे तुम्ही मला पकडणार. बायकांना पकडत सुटतो पण सुटलेल्या बायकांना नाही पकडत मी. पण तुम्ही बायकांना कशाला पकडता, गरजच काय. तुम्हाला काय सांगू या है ना या बाजाराच्या मध्ये आमची आहे ना व्हॅल्यू एकदम कमी झाली हो. Oh my God. म्हणजे आंबा फणस चिकू यांचे कसे एक महिन्याचा सीझन, पण आमचा एकच सीझन, तोही हल्ली कमी झाला. पण आमच्या वर्ल्ड फेडरेशननी ना आता ठरवलंय की आपली मार्केट व्हॅल्यू वाढवली पाहिजे, म्हणून आम्ही नवीन इनोव्हेशन केलंय. इनोव्हेशन कूल. तुमच्यासारख्या आधुनिक बायकांसाठी हा आधुनिक वर्ड. Oh my God, wow. Let me hug you. नको नको नको, त्याच्यासाठी इतर झाडं आहेत. Oh, you naughty. अहो तुम्हाला काय सांगू, वर्ड आहे ना वर्ड, त्याच्याकडे पूर्वी कसं ना 50 बायका फिरायच्या. हो आणि किती बायका आहे ना, म्हणजे मोठ्या मोठ्या होत्या. वर्ड मोठा मोठा, बायका छोट्या छोट्या. आता कसं आहे ना, बायका आहे ना खाऊन खाऊन वड्या एवढ्या वाढल्या आहेत. नाही काय आहे, तुम्ही फक्त आहे ना असे पारंबी खेचा ना, नुसती पारंबी. तुम्हाला वाटत असेल याने वजन कमी होईल. नो 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 नो. काय हा वर्ड आहे ना एकदम कल्चर वर्ड आहे. त्यामुळे ना नॅचरोपॅथी नाहीये त्यामध्ये. खेचा 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 परत. अरे हा वर्ड म्हणजे असं मोठा होतो माहितीये. नाही पण मला काय म्हणायचंय माहितीये का, की मला नवऱ्याचा कंटाळा आला असेल तर 7 अशा उलट्या फेऱ्या मारल्या ना, 7 उलट्या फेऱ्या की 7 जन्म पुन्हा मिळतील. काय किंमत काय. तुम्हाला नवऱ्याची किंमतच नाहीये. किंमत नाही. अहो फायदे बघा. हो खेचा खेचा बंद खेचा. हे बघा हा समजा दिवाणखाना आहे. आता वाटतं दिवाणखान्यात सुद्धा ठेवू शकता मला. हो आणि आता हे बघा हे समजा किचन आहे आणि हे डायनिंग टेबल आहे. बघा हे डायनिंग म्हणजे मुव्हिंग डायनिंग टेबल आहे. मुव्हिंग आणि आता हे हॉल आहे समजा, तुम्ही बसू सुद्धा शकता. डोंट वरी, हा फ्लेक्झिबल एकदम फ्लेक्झिबल. नको ही वेळ नाहीये, ही वेळ नाही. ही पारवी खेचा 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 येस, तुम्ही टार्झन सारख्या लोंबकळू शकता. आणि तुम्हाला सांगू याचे भरपूर उपयोग आहेत. त्याच्यावर कपडे सुद्धा वाळत टाकू शकता. आणि मुलं असतील ना तर माझ्या मागे पुढे लपाछपी खेळू शकता. आणि अगदीच काही नाही झालं ना तर तुम्ही आत्महत्या करण्याची धमकी सुद्धा देऊ शकता. हो लेट मी ट्राय. निलेश, जर का तू माझ्याबद्दल छान छान नाही बोललास ना तर मी आत्महत्या करेन. नको प्लीज असं. ओ माय गॉड, हा घाबरला. मला 2 वर्ड द्या. किती? 2 वर्ड. येस. नाउ लेट मी हग यू. अरे वाजव. बघूया हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर फार इंटरेस्टिंग आणि एंटरटेनिंग होता. फार मजा आणलीत. वाडकर सर तुमचा गेटअप खूप क्यूट आहे. अमिताताई खूप छान, खूप बाहेर आणलीत तुम्ही. इन द गिव्हन लिमिटेशन्स ऑफ द ऍक्ट तुम्ही खूप छान केलं. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू.
महेश सर. ब्रिलियंट. म्हणजे मला दोघांचंही कौतुक करायचं का तुम्ही दोघांनी एकमेकाला इतका सुंदर कॉम्प्लिमेंट केलं आणि इतका सुंदर कोऑर्डिनेटेड ऍक्ट झाला का आय मस्ट गिव्ह यू क्लॅप्स अगेन. सुपर. कीप इट अप. वा. आता बघूयात तुम्हाला किती गुण मिळत आहेत. महेश सर किती गुण? 9 गुण. स्वप्नील सर 9 गुण. एकूण 18 गुण मिळालेले आहेत. एक लाल तुरा आणि 18 गुण. यांना चॅलेंज एकच जोडी राहिलेली तीच करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदार. आता मला परीक्षकांना विचारायचंय, तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात? 2 तुरे. इथे एक छोटंसं क्लॅरिफिकेशन. 2 तुरे का आम्ही दोघांनी लावलेत त्याचं, की जनरली 10 मिनिटात तेव्हा आपण 2 तुरे लावतो, पण मागच्या एपिसोडपासून म्हणजे कालपासून ही जोडी हात वर करते आणि त्यांना परफॉर्म करायला चान्स मिळत नाहीये. तर आता वी रिअली वॉन्ट टू सी, परीक्षकांना बघायचंय की असं काय ह्यांच्याकडे की 10 मिळाले तरी हे हात वर करे, 8.5 मिळाले तरी हे हात वर करे. असा कोणता ऍक्ट आहे जो म्हणजे रमीच्या जोकर सारखा आहे की कुठल्याही सिक्वेन्स मध्ये लावा प्युअर सिक्वेन्स होतो. वी वॉन्ट टू सी दिस ऍक्ट. ओहो. तर हे सगळं गुपित आहे आणि यांनी चॅलेंज केलंय 4 तुऱ्यांच्यासाठी. आता हे गुपित उलगडणार एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. काय करायचे तेवढे भोपळे? किस मला नाही करायचा किस. लास्ट. क्या बात है. वाह. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. तर आता वेळ झालेली आहे आपल्या. सॉरी काय चाललंय यार, फोन कसा वाजतो? सॉरी फोन वाजत नाही सर, फक्त मिस कॉल देतात माझे मित्र. तुम्हाला सांगितलं ना प्रॉब्लेम आहे, मला कॉल करावा लागतो. अरे माझा कोकणी मित्र आहे बरं का, राजकारणी. फार मस्त बोलतो माझ्याशी, अत्यंत जवळचा मित्र. हॅलो. काय रे साबळ्या, तुला काय चरबी चढली काय? नाही. एक लक्षात ठेव, आता काही झालं तरी चालेल, पण ह्या पर्वात आमचा दिगंबरच जिंकला पाहिजे, कळलं काय? हो नक्की नक्की जिंकणार. डन. ह्या वेळेला डन. आमच्या बरोबर सामना करू नको, नाही तर प्रहारच करीन. नाही ह्या वेळेला डन नक्की डन. अरे पहिल्या पर्वापासून सांगतोयस, नक्की दर पर्वात माझ्याकडून 51 रुपये घेतो आणि वेगळ्या माणसाला जिंकवतो काय? नाही ह्या वेळेला नक्की. या वेळेला काय गडबड झाली तर गाठ माझ्याशी, कळलं काय? हॅलो रेंज गेली की काय? काय नाही, असे हे सगळे आपले फ्रेंड्स, पण प्रत्येक फ्रेंड हवा असतो ना. कोकणातून फोन होतो ना. दिगंबर साठी निरोप आहे बरं का. दिगंबर काय निरोप सांगितलाय, कुशल जिंकला तरी चालेल, आपण प्रयत्न सोडायचे नाही. काय कोकणी माणसाचा मनच मोठा असताना. तर आता या मित्रांनंतर आपण वळणार आहोत आपल्या कॉमेडीच्या मित्रांकडे. तर आता इथे येतो एक हवलदार जो प्रेमात पडलाय. बघूयात तो कुणाच्या प्रेमात पडलाय आणि प्रेमाचा इजहार कशा पद्धतीनं करतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 11 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदार. होने के लिए 3 चीजों की जरूरत होती है. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. और मैं इंस्पेक्टर हूं. कपड्यांवर जाऊ नका हो.
आदमी की पहचान कपड़ों से नहीं एटीट्यूड से होती है, स्पेशली महेश जी कोठारे. इतका गोड गोंडस चेहरा पण सिनेमामध्ये काम मात्र इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर. चला चॉकलेट फिक्स पुढे. हॅलो हॅलो हवालदार हवालदार कुठे आहात तुम्ही हवालदार? जसे असाल तसे इकडे या. स्टार्ट इमिजिएटली. कम फास्ट. आलो 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 मॅडम मॅडम आलो 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 मॅडम मॅडम आलो आलो मॅडम 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 कमी नाही मॅडम कमी इन मॅडम. काय फोन मध्ये येणार आहात का? तुम्ही एवढा महान आहात मॅडम, फोन अजून लहानच आहे. Shut up. जरा कानाडोळा करून बघा ना मॅडम. दारामध्ये दोन दोन हवालदार 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 हवालदार. मी तुम्हाला कानाडोळा करा म्हणालो, चकना डोळा नाही. Shut up. येस मॅडम. हवालदार हे काय कपडे? अर्धी वर्दी अर्धी चड्डी हवालदार. बघा ना इथे अर्धी वर्दी खाली अर्धी चड्डी. ही जी चट्टेपट्टेरी चड्डी आहे ना याला म्हणतात लज्जा वस्त्र. तुमची अर्धी कुठे गेली मॅडम? शिवायला टाकली. माझ्या कानावर आलंय 17-18 टेलर मिळून शिवतायत. येस मॅडम. हवालदार एकतर अर्ध्या चड्डीत येता, उशिरा येता. चला घरी जा. घरी जा. काय कमाल करताय मॅडम, तुम्ही कमाल करताय. मला म्हणाला जसे असेल तसे या. मी जसा आहे तसा आलो, तर थोडंही काम न करून घेता मला जायला सांगताय. दिस इज नॉट फेअर मॅडम. यू आर लवली मॅडम. लवली लवली पापणी लवली. आय लवली मुंबई पावली. Yes, हवालदार यायला इतका उशीर का झाला हवालदार? तुमच्यामुळे तुमच्यामुळे मॅडम. माझ्यामुळे? तुमच्यासाठी मी एक वस्तू शोधत होतो मी मार्केटमध्ये. कुठली हवालदार? फुल. इंग्लिश मध्ये शिव्या देऊ नका हवालदार. नाही नाही फुल फुल फ्लावर फ्लावर गुलाबाचं फुल. गुलाबाचं फुल शोधायला एवढा वेळ लागतो हवालदार? कारण मला ते लाल भडक हिरवगार तांबड भडक पांढरं शुभ्र हिरवगार पोपटी असं नको होतं. मला हवं होतं या खाकी वर्दीवर शोभून दिसणारं खाकी रंगाचं खाकीदार खाकी गुलाब. खाकी गुलाब कधी असतो का हवालदार? का नसतो मॅडम, का नसतो? खाकी वस्त्र घालणाऱ्या या महिलांना भावना नसतात का? त्यांना मन नसतं का? सांगा मॅडम सांगा. त्या तुऱ्यांशी खेळू नका, हातात दतुरे मिळतील. वा 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 वा. मग मिळाला का खाकी गुलाब? नाही 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 खाकी गुलाब मिळाला नाही, मला मिळाला पांढरा गुलाब. मग तो नर्सला द्या. पुढे मग मी एका रंगाच्या दुकानात गेलो. त्याला म्हणलं मला खाकी रंग दे. त्याने मला खाकी रंग दिला. मग तो पांढरा गुलाब त्याला मी खाकी रंग दिला आणि त्याचा मी खाकी गुलाब केला. हे घ्या तुमच्यासाठी. हे काय फुल आहे? त्याला रंग देताना त्याच्या पाकळ्या गळून पडल्या. त्याच्या पाकळ्या गळून पडल्या. तुम्ही माझी व्हॅलेंटाईन आहात. व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन म्हणायला ठीक असतो, पण प्रेमात काही द्यायचं असतं घ्यायचं असतं. तुम्ही माझा जीव घेताय मॅडम. एका खाकी पुरुषानं एका खाकी बाईला दिलेला खाकी गुलाब आपली केवढी खाकी होईल. आपल्या प्रेमाची केवढी ख्याती होईल. प्रेम प्रेम माझ्यावर प्रेम कसं कोणी करू शकत? का? अहो कित्येक वधूवर संचत मंडळातून मी सामुदायिक विवाह सोहळ्यापर्यंत जाऊन पोहोचले. मग काय झालं? सामुदायिक नकार मिळाला. म्हणूनच मी तुम्हाला वैयक्तिक मागणी घालतोय मॅडम. वैयक्तिक मागणी. 1 मिनिट मॅडम. काय काय? हे घे भोपळे. असाच गोंधळ होतो मॅडम. तुम्ही समोर असला की माझा वजनातला गोंधळ होतो. माझं जिभेवरचं वजन चुकलं. भोपळे घे. काय करायचे तेवढे भोपळे? किस किस. मला नाही करायचा किस. वा. मी शिकवतो ना कसा करायचा किस. मला नाही शिकायचं किस. मग भजी कर, भाजी कर, घागरे कर. घागरे काय घागरे? दुधी भोपळ्याचे कधी कोणी घागरे करतात का? घारगे करतात घारगे. घारगे घारगे. आणि मला नाही जमत ते घारगे. मग एक काम कर, तू माझ्याशी लग्न कर. Shut up. हा मॅडम.
मॅडम तुम्ही या ना, तुम्ही माझ्यावर नांदायला या, आपला फार फायदा होईल मॅडम. काय फायदा होईल हवालदार? बघा ना, सतत आपण एकत्र, म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण नाक्यावर गेलो, नाकाबंदीला एकत्र, विथ फॅमिली. दंगल तिथे आपण बंदोबस्तासाठी एकत्र, विथ फॅमिली. सगळीकडे गेलो विथ फॅमिली. हा एवढंच नाही तर हप्ता घेऊया आपण एकत्र, विथ फॅमिली. सगळ्या वस्तू आपण घेऊया हप्त्यानं. टीव्ही घेऊया हप्त्यानं. फ्रीज घेऊया हप्त्यानं. एसी घेऊया हप्त्यानं. मुलं होतील हप्त्यानं. हे घे ना हवालदार. त्या प्रेमी हवालदाराला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले प्रेमी मित्र आठवले असतील. बघूयात मग या प्रेमवीरांना काय कमेंट्स मिळत आहेत. स्वप्नील सर. ब्रिलियंट प्लॉट, ब्रिलियंट कॉन्सेप्ट आणि तुम्ही दोघांनी तो खूप छान एक्झिक्यूट केलात. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. वा. महेश सर. मला पर्सनली असं वाटतं का ह्या ॲक्टमध्ये ॲट द स्क्रिप्ट लेवल कंटेंट कमी होता, पण तुमच्या परफॉर्मन्सनी तुम्ही हा ॲक्ट एका उंचीला नेलात. आणि म्हणूनच फॉर यू आय एम गोइंग टू गिव्ह अ चॉकलेट. इन्स्पेक्टर. लास्ट. मंगेश, विशाखाजी, डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. जोरदार टाळ्या. तर तुम्ही चॅलेंज केलं होतं 4 तुरे आणि 18 गुणांना. आता बघायचं हे 4 तुरे आहेत कुणाचे. महेश सर किती गुण? 10. स्वप्नील सर 9.5. याचाच अर्थ तुरे आहेत तुमचे. क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फूबाई फू या आपल्या आवडत्या कार्यक्रमातले विनोद तर सगळ्यांनाच आवडतात, पण आता तुम्हालाही संधी मिळणार आहे तुमच्या आवडीचे विनोद अवघ्या महाराष्ट्राला ऐकवण्याची. आणि ही संधी देत आहेत आपले टायटल स्पॉन्सर्स क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, जे घेऊन येत आहेत क्लिअर फू बाय फू कॉम्पिटिशन. तुम्हाला करायचंय असं, तुमच्या मोबाईलवरती टाईप करायचंय FBF जोक स्पेस तुमचा विनोद आणि पाठवून द्यायचा आहे 57575 या क्रमांकावरती. त्या आठवड्याचा सर्वोत्कृष्ट विनोद मी स्वतः या मंचावरती सादर करणार आहे. आणि डोक्यावरती हात ठेवून सांगतो भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे क्लिअर तर्फे गिफ्ट हॅम्पर. तेव्हा संधी सोडू नका, पटापट मोबाईल घ्या आणि विनोद पाठवा. आणि या हसवणुकीच्या पॉवरफुल डोस नंतर आता बघायचंय की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी आणि कोण आहे अर्थातच परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. मी दोनही परीक्षकांना विनंती करतो, प्लीज आपण मंचावरती या आणि या दोनही जोड्यांची नावं जाहीर करा. परफॉर्मर ऑफ द डे. प्रथमच आम्ही थोडीशी प्रथा मोडून आम्ही परफॉर्मर ऑफ द डे हे विभागून देतो आहोत. 2 जोड्या आहेत. पहिली सतीश तारे आणि विजय पटवर्धन. and the award is shared with them by मंगेश देसाई आणि विशाखा सुवेला. डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचे परफॉर्मन्सेस मस्त होते आणि यालाच म्हणतात क्लिअर परफॉर्मन्स ऑफ द डे. तुम्हाला मिळतंय क्लिअर तर्फे हे गिफ्ट हॅम्पर. आणि आता बघायचंय कोण आहे परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. परफॉर्मर ऑफ द वीक डिक्लेअर करण्याआधी मी नम्र विनंती करतो या दोन्ही जोड्यांना की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. जोरदार टाळ्या दोघांसाठी. परफॉर्मर ऑफ द वीक जोडी आहे कुशल आणि रसिका. तर कॉमेडीचा असाच भरगच्च कार्यक्रम घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. हसत राहा, हसवत राहा आणि पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा.